आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आताच पाहिल्याप्रमाणे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे शेतकरी मित्रांनो आपल्यासमोर। कारण की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आता खूप मोठी बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। कारण की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला होता शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांना आता त्यांच्या खात्यात पण 9वा हप्ताची रक्कम जमा होण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो। हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहे शेतकरी मित्रांनो, ही 100% अधिकृत बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो। या शेतकरी वर्गांच्या खात्यात 8वा हप्ता जमा झाला होता, त्यांना आता 9वा हप्ता मिळणार आहे शेतकरी बांधवांनो। राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव या निधीची वाट बघत होते आणि आज त्याची प्रतीक्षा संपलेली आहे शेतकरी मित्रांनो। तुम्हाला माहीत असेलच शेतकरी बांधवांनो की 8वा हप्ता मिळण्याचे 4 महिने किंवा 5 महिने झाले, परंतु 9वा हप्ता आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला नव्हता शेतकरी मित्रांनो। आणि अनेक शेतकरी बांधव रोज विचार करत होते की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार आहे म्हणून। आज स्वतः महाराष्ट्राचे राज्य सरकारच्या माध्यमातून हे निर्णय घेण्यात आलेला असून 9व्या हप्त्याचे निधी मंजूर करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो। तसेच शेतकरी बांधवांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, बघा की व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण आज तुम्हाला मी सांगणार आहे की कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आज वितरण होणार आहे शेतकरी मित्रांनो, आणि कोणत्या बँकामध्ये पैसे जमा होणार आहे आणि किती वाजता तुमच्या खात्यात हा निधी येईल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे की तुम्ही पात्र आहे की नाही ते कसे तपासायचे आपण सर्व बघूया। त्याच्यानं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण झाल्यानंतरच काही शेतकऱ्यांना बांधवांना असे वाटत होते की त्यांच्या खात्यामध्ये आता जमा झाला असेल 9वा हप्ता, पण तसं नाही शेतकरी मित्रांनो। आता कारण की देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे की 8वा हप्ता का भेटला नव्हता काही शेतकऱ्यांनी बांधवांना, ते कारण आपण पुढे जाणून घेणार आहोत। त्याच्याने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। परंतु सर्वात महत्त्वाचे आणि शेतकरी बांधवांसाठी खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झाला त्या शेतकरी बांधवांच्या खात्यात आता 9वा हप्ता देखील चे पैसे जमा होण्यात आज सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो। ते किती वाजता होणार आहे ते आपण बघणारच आहोत। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही एकदम बरोबर ऐकत आहात। आज सरकारच्या माध्यमातून टोटल 18 जिल्ह्यामध्ये निधी सोडण्यात येणार असून पात्र शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकरी मित्रांनो। गेल्या कित्येक महिन्यापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेची वाट बघत होते, हप्ता कधी येईल, आज येईल, उद्या येईल, परंतु हप्ता आला नव्हता, पण आज ती प्रतीक्षा संपलेली आहे। आता महत्त्वाचे म्हणजे की शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाला होता आधीच, त्याचप्रमाणे लाभार्थी असले ते 9वा हप्ता पण मिळणार आहे। म्हणजे की 8वा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता त्याला 9वा हप्ता नक्कीच मिळणार आहे। आज राज्य सरकारने स्पष्ट केलेले आहे की शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचे पैसे वेगात येणार आहे आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये वेळेवर दिले जाणार आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळे मागील हप्ता मिळालेला आहे त्याच खात्यामध्ये तुम्हाला 9वा हप्ता पण जमा होण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो। तसेच शेतकरी मित्रांनो, बघा की मग महत्त्वाचे म्हणजेच की लक्ष द्या कोणते 18 जिल्हे आहे वितरणासाठी आज, ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून 2 वेगवेगळ्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो 18 जिल्ह्याचे समावेश आहे शेतकरी मित्रांनो, आणि दुसऱ्या यादीमध्ये पण 18 जिल्ह्याचे समावेश आहे शेतकरी मित्रांनो। म्हणजे की 2 टप्पे आहे शेतकरी मित्रांनो, पहिला 18चा आणि दुसरा 18चा शेतकरी मित्रांनो। मग आज पहिल्या यादीनुसार वितरित केले जात आहे शेतकरी मित्रांनो। आपण यादी वितरण होत आहे शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या पहिल्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही ते तुम्ही कसे चेक करू शकता शेतकरी मित्रांनो, ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो। जर तुमच्या जिल्ह्यामधील नाव असेल तर मग आज तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो। सरकारच्या नियमानुसार आज सकाळी 10 वाजतापासून बँका उघडल्या
प्रत्येक एका तासाला पैसे वाटपाला जमा केले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज सकाळपासून 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वितरण चालणार आहे. शेतकरी मित्रांनो, असून पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज पण येणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला होता त्यांना आपल्या बँक खात्याचे मेसेज तपासावे लागणारच आहे. शेतकरी मित्रांनो, कारण की आज पैसे जमा होणारच आहे. शेतकरी मित्रांनो, कारण तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा मेसेज मिळणार आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाली म्हणून मेसेज मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हो शेतकरी बांधवांनो, वितरण आता दिवसभर चालणार आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यात निधी जमा येणार आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच की माध्यमातून वाटप सुरू होणार आहे. शेतकरी मित्रांनो, मधात कोणताही एजंट राहणार नाही. शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या पैसे 2,000 रुपये खात्यात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या योजनेच्या पेक्षा थोडा वेळ लागत आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कागदपत्र आणि तांत्रिक बाबीचं पूर्ण आहे त्याचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9वा हप्ता दिला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, आणि पात्र शेतकऱ्याची यादी सरकारने आधीच अवघ्यात त्यानुसार वितरण केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारकडून 2,000 रुपये 2,000 कोटी रुपये निधी केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या आधी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, ज्या बँक खात्यामध्ये तुम्हाला 8वा हप्ता भेटला होता अगदीचा, त्याच खात्यामध्ये आता 9वा हप्ता वितरण केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी आज 18 जिल्ह्यातील निवड करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये आता राहिलेले पुढील काही जिल्हे शेतकरी मित्रांनो, म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, अगदी काही दिवसानंतर असं त्या पण 18 जिल्ह्यातील जाहिरात आणि देखील शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, तर मग महत्त्वाची म्हणजेच की अजून घ्या शेतकरी बांधवांनो, पैसे वितरण सहा जिल्ह्यातील 3 गट करण्यात आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, पहिला गट म्हणजे की 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो, आणि दुसरा गट म्हणजे शेतकरी मित्रांनो 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो, आणि तिसरा गट म्हणजे शेतकरी मित्रांनो संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत योजनेचे पैसे जमा होण्यात सुरुवातच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आज हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही एकदम बरोबर ऐकलेलं आहे. आज सरकारच्या सांगितल्यानुसार यामुळे शेतकरी बांधवांना आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यामध्ये व्यवहार लक्ष घ्यावा शेतकरी मित्रांनो. त्यामुळे जर आतापर्यंत तुम्हाला मेसेज आला नसेल तर अजिबात घाबरू नका शेतकरी मित्रांनो, कारण की रात्री 12 वाजेपर्यंत हे वितरण सुरू होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानं शेतकरी बांधवांनो खात्यामध्ये निधी जमा होणारच आहे शेतकरी मित्रांनो. आता म्हणजे शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची म्हणजेच की अजूनही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो गरज आहे की ज्या शेतकऱ्यांचे नाव आले असतीलच तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे शेतकरी मित्रांनो. तुमचे जर यादीमध्ये नाव असेल तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांना काही महत्त्वाचे अटी पालन करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्यांच्या खात्यात उशिरा झाला होता, म्हणजेच की त्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे बँकेची KYC अपूर्ण असणे. शेतकरी मित्रांनो, सरकारने सूचनेत दिलेली आहे की शेतकरी मित्रांनो, ज्याचा आधार कार्ड जुन्या फोटोशी अपडेट नाही त्यांचे वितरण दुरुस्त करून घ्यावी शेतकरी मित्रांनो. म्हणजेच की तुमचं 5 वर्षापासून आधार कार्ड जर अपडेट नसेल तर लवकरच करून घ्या शेतकरी मित्रांनो, जेणेकरून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सगळ्यात आधी तुम्हाला मिळण्यासाठी हे करणे अत्यंत महत्त्वाची गरज आहे शेतकरी मित्रांनो. तर मग आता महत्त्वाची म्हणजेच की बघा, ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्राधान्य दिले जात आहे शेतकरी मित्रांनो. आणि तुमचा जिल्हा यात तर पहिल्या टप्प्यात यादीमध्ये असेल तर आज खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी बांधव असल्याने तांत्रिक प्रक्रिया थोड्या वेगळ्या सुरू आहे शेतकरी मित्रांनो. परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ज्या शेतकरी बांधवांना भेटला होता की ते पात्र शेतकरी बांधव होते, आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 9वा हप्ता पण वितरण केली जाणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो, तर मग आता महत्त्वाचे म्हणजेच की लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, उत्पादन मर्यादा या देखील योजनेत एक महत्त्वाची निकष आहे शेतकरी मित्रांनो.
शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पादन 2.5 लाखापेक्षा रुपयापेक्षा आहे. शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी बांधवाचे वार्षिक उत्पादन 2.5 लाख रुपये आहे त्यांना निधी जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि जर तुमचे उत्पादन 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर मग अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. हे अपत्र असू शकतो शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, आता बघा की सरकारने सांगितल्यानुसार सरकारचे बँक खात्यातील जाहीर करण्यात आलेले आहे की जिल्ह्यातील सुद्धा यादी जाहीर केलेली आहे. सर्वात पहिल्या बँक खात्याची यादी म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नंतर आपण लगेच जिल्ह्याची यादी पण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो. आता बघा की शेतकरी बांधवांनो, आपल्या पहिल्या टप्प्यातील SHB बँक समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्यानंतर कोटावरती महिंद्रा बँक पण समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो. या बँक सारख्यांना पण निधी वेगाने जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो. या बँकामध्ये ज्या शेतकरी बांधवांचे खाते आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यात आज जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तुमचे आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी बांधवांनो, आता बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक या शेतकरी बांधवांना आता लाभ दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पोस्ट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये लाखो शेतकरी बांधवांना जे खाते आहे शेतकरी मित्रांनो, या देखील शेतकरी बांधवांना नवा हप्ता आज मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. आता बघा की सरकारने सांगितल्यानुसार जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. या यादी म्हणजे तुमचा जिल्हा आहे की नाही ते नक्कीच चेक करा शेतकरी मित्रांनो. तर मग शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यातनी 18 जिल्ह्यातील समावेश करणारे सरकारने केले असून प्रमुख म्हणजे जिल्हे बघूया शेतकरी मित्रांनो. आता पहिला जिल्हा म्हणजे शेतकरी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा समाविष्ट आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धारणी, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर शेतकरी मित्रांनो. हो शेतकरी बांधवांनो, हा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता मिळून जाणार आहे शेतकरी मित्रांनो. आज सरकारने सांगितल्यानुसार यादी जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. जर तुमच्या या जिल्ह्यात तुमचा जर पहिल्या टप्प्यातील या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव असेल जिल्ह्याचं तर तुम्हाला पण आज रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. कशापैकी मिळणार आहे ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.